मित्रांनो, माझे नाव आहे ज्ञानेश्वरी शिवाजी देशमुख। मी आता 6वी या वर्गामध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानगणेगाव। तर मित्रांनो, मी हे पुस्तक वाचले आहे। या पुस्तकाचे नाव आहे चांगला मित्र। या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी घडलेल्या आहेत। या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये। या पुस्तकामध्ये इतके छान छान गोष्टी आहेत, त्या गोष्टी मला फारच आवडल्या। आमच्या शाळेमध्ये ज्ञानपुंज शालेय ग्रंथालय आहे। त्यामध्ये खूप सारे पुस्तके आहेत। त्यापैकी मी हे पुस्तक घेतले। या पुस्तकामध्ये छान छान गोष्टी आहेत। आपल्याला बोध पण त्याच्यामधून मिळतो। खूप छान छान गोष्टी आहेत। तर त्याच्यापैकी मला 2 गोष्टी फार आवडल्या। त्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगते। एक आहे राम आणि श्याम। हे दोघं चांगले मित्र होते। ते दोघं फारच चांगले मित्र होते। रामला स्टॅम्प खूपच आवडायचे। रामने एके दिवशी ठरवले की आपण आपल्या शाळेमध्ये ते स्टॅम्प नेऊया। मग श्यामला पण ते स्टॅम्प आवडायचे, पण श्यामकडे ते स्टॅम्प नव्हते आणि रामकडे ते स्टॅम्प होते। मग रामने ते स्टॅम्प घेतले आणि शाळेमध्ये गेला। शाळेमध्ये गेल्याच्या नंतर त्याने आपल्या बॅगमध्ये ते स्टॅम्प ठेवले। स्टॅम्प ठेवल्याच्या नंतर तो इकडे बाहेर फिरायला गेला। ते एक मुलगी पण होती, तिचे नाव होते नीता आणि तो बाहेर फिरायला गेला। फिरायला गेल्याच्या नंतर त्याला श्याम दिसला। श्याम म्हणाला, तू स्टॅम्प राम श्यामला म्हणाला की तू माझे स्टॅम्प बघितले का? माझे स्टॅम्प हरवले आहेत। मग श्याम म्हणाला, नाही, मी तुझे स्टॅम्प पण बघितले नाही आणि तुझे स्टॅम्प मला माहीत पण नाही। मग नीताला तर ते माहीतच होते की श्यामने ते स्टॅम्प चोरले आहे। मग राम म्हणाला की आता सगळीकडे शोध। नीता मुकाट्याने बसली होती। राम इकडे तिकडे स्टॅम्प शोधू लागला, पण त्याला कुठे स्टॅम्प सापडू नव्हते लागले। मग श्यामला माहीत होते की आपणच ते स्टॅम्प घेतले आहेत, म्हणजे चोरले आहेत। मग नीताला ते माहीत होतं। मग श्याम फारच घाबरगुबा झाला होता। मग त्याला वाटले आपण हे चुकीचे केले आहे। म्हणून श्यामने ते जे स्टॅम्प होते ते एका जागी फेकून दिले। तेथे नीता नव्हती। नीता बाहेर गेलेली होती रामासोबत ती स्टॅम्प शोधण्यासाठी। मग नीता आणि राम आले तेव्हा श्याम म्हणाला की हे बघ, तुझे स्टॅम्प खाली पडलेले आहेत। मग नीता आणि रामने ते स्टॅम्प घेतले आणि नीता म्हणाली की श्यामनेच ते तुझे स्टॅम्प चोरले होते। मग श्याम पण म्हणाला की हो, मीच तुझे स्टॅम्प चोरले होते। मग श्यामला त्याची चूक कळाली की आपण कधीच चोरी करू नये। म्हणून मग ते तिघजण पण खूप आनंदात होते। मग ते तिघजण खेळायला गेले। धन्यवाद। तर अशीच ही गोष्ट पण संपली। दुसरी गोष्ट आहे सिस्टर सविता। एका दवाखान्यात एक सिस्टर सविता नावाची प्रेमळ सिस्टर होती। ती फारच प्रेमळ होती। त्या दवाखान्यातील मुलं त्या दवाखान्यात आले की त्यांना फारच जीव लावायची व त्यांना खूपच बोलायची, खूपच गोष्टी हे करायची। तर ती मुलं बातच बरे होत होते। मग एके दिवशी सगळे मुलं एका बेडवर बसले होते। सविताला उशीर झाला होता। तर ते सगळे सविताला म्हणत होते की सविता, इतका उशीर का झाला? मग ती म्हणाली, तिला काहीच बोलू दिले नाही कारण ते डॉक्टर म्हणाले तू फारच उशीर केला आहे। इतका उशीर कसा झाला तुला कामाला यायला? मग ती सिस्टर सविता सांगणारच होती, परंतु ते डॉक्टर म्हणाले तुला या कामावरून काढून टाकतो मी, कारण तू फारच उशिरा येत आहे आणि तिचं लक्षही नाही जात आहे। तर मग ती सिस्टर सविता फारच झाली आणि ती म्हणाली, मला एकदा तर बोलू द्या ना। मग सिस्टर सविता एकदा बोलू लागली। ती सांगू लागली की एक छोटीशी मुलगी होती, तिला क्रॉसिंग करता येत नव्हती, म्हणून मी तिला तिच्या शाळेमध्ये नेऊन घातले। मग ती त्या शाळेमध्ये गेली, म्हणून मला इतका उशीर झाला। मग तो डॉक्टर म्हणाला, हो,
मला माहीत नसल्यामुळे मी तुला काही पण बोललो. तर मित्रांनो, या गोष्टीमध्ये पण आपल्याला काही शिकायला मिळते की आपल्याला माहीत नसतानाही कोणाला चुकून काही बोलू नका. धन्यवाद.